श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आलेली आहे चातुर्मासातील सर्वात मोठी पहिलीच संकष्ट चतुर्थी। चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासामध्ये आलेली ही पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे। आज सोमवारच्या दिवशी ही संकष्ट चतुर्थी आल्यामुळं हिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच या अशा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांना कोणत्याही कामात यश मिळत नसेल, त्यांची प्रगती होत नसेल, त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील, अडचणी येत असतील, तर त्यांच्या या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आजचा जो हा उपाय आहे तर तो आज आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। त्यासाठी बघा, आपल्याला आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळं गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे, त्यांची पूजा करायची आहे, त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत। तर बघा, आता सुपारीचाच उपाय या दिवशी का करायचा, तर बघा, सुपारी ही आपण गणपतीचं स्थान म्हणून सुद्धा पूजत असतो। गणपतीच्या स्वरूपामध्ये आपण सुपारीचं प्रत्येक पूजेमध्ये पूजन करत असतो आणि म्हणूनच सुपारी ही जी आहे तर ती अतिशय पवित्र मानली जाते। ही गणपती बाप्पांचं स्वरूप मानली जाते आणि म्हणूनच आज हा आपल्याला सुपारीचा उपाय करायचा आहे। तर सुपारीचा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2 स्वच्छ चांगल्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। या सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या याआधी तुम्ही कोणत्याही पूजेमध्ये वापरलेल्या नसाव्यात, अशा तुम्हाला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। 1-1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षदा, 2-2 विड्याची पानं, या पद्धतीनं तुम्हाला 4 विड्याची पानं घ्यायची आहेत। तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे। तर बघा, तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल, फक्त संध्याकाळ होण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे, पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरनं तुम्हाला आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे। तिथं बसल्यानंतरनं तुम्हाला 2-2 विड्याची पानं देवघरामध्ये ठेवायची आहेत। त्यानंतरनं त्याच्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत। अक्षदा ठेवल्यानंतरनं तुम्हाला त्यावरती 1-1 रुपयाची 2 नाणी ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती ही सुपारी ठेवायची आहे। सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतरनं तुम्हाला अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे। या 3 सेवा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत। या 3 सेवा केल्यानंतरनं तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती दिवसभर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तशीच ठेवायची आहे आणि संध्याकाळच्या वेळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे आणि नंतरनं एक स्वच्छ लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ही विड्याची पानं, सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि थोड्याशा अक्षदा याच्यामध्ये बांधून याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुमच्या मुलांच्या पर्समध्ये किंवा तुमच्या मुलांचं शाळेचं दप्तर असेल, बॅग असेल तर त्या बॅगेमध्ये तुम्हाला ठेवायची आहे। यामुळे तुमच्या मुलांची प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल, त्यांच्या कामात येणारे अडथळे दूर होतील, नोकरीबाबत असतील, व्यवसायाबाबत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे। 100% तुमच्या या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील या उपायामुळं आणि तुमच्या मुलांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल। असा हा अत्यंत साधा सोपा सुपारीचा उपाय आज या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही करायचा आहे, कारण की संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असणार आहे, कारण की उगवत्या तिथीनुसार आज संकष्ट चतुर्थी असणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण दिवसभर ही तिथी असल्यामुळं या दिवसाला खूप महत्त्व आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा।